मला म्हणला अजित पवार यांचा डेड बॉडी तिथं नंतर टाकण्यात आलेली आहे मारून, आणि त्यांना कोणीतरी अपहरण करून त्यांचं मृत्यू करून दुसरीकडे मारून आणून तिथं टाकले. म्हण काय लोक काही बोलायला लागली यार, काही बोलायला लागली. म्हणजे अरे 8:10 अजितदादा मुंबईवरून निघाले बारामतीच्या दिशेनं. 8:39 त्यांचं विमान कोसळलं. 8:45 जवळपास 9 वाजेपर्यंत त्यांची मृत्यूची बातमी आली. आणि फालतू लोक काही व्हिडिओ आणि कमेंटमध्ये व्ह्यूजसाठी काही बरगळत आहेत. CCTV मध्ये सरळ सरळ दिसायला विमान खाली पडलेलं. काय धोका आला असेल, पायलटची काही चूक असेल, तांत्रिक अडचणी असतात, वर काय चॅलेंजेस आले तुम्हाला इथं बसून कळणार आहे का? आणि किती चांगला ड्रायव्हर असला आणि कसाही पायलट असला तरी माणसाकडून चुका होतात, ह्युमन मिस्टेक होत असतात. ऍक्सिडेंट हा असाच होतो. पापणी पाडजी तर विषय खलास. उठायला लागलेत, काही बरळायला लागलेत व्ह्यूसाठी यार. काय तुम्ही मर्डर मिस्ट्री बनवून ठेवले. अजित पवार यांचा मृत्यू ऍक्सिडेंटली मृत्यू झालेला आहे असं मर्डर मिस्ट्री बनवायचं बंद करा. ठीक आहे, फालतू धंदे बंद करा TRP साठी.